आधी परळीतील बँक कॉलनी येथील बूथवर आपल्याला मारहाण झाली आणि नंतर घाटनांदूर येथील मतदान केंद्रावर तोडफोडीची घटना घडली असं शरद पवार गटाचे नेते माधव जाधव म्हणाले। घाटनांदूर येथील घटनेचे पोलिसांनी स्वतः गुन्हे दाखल केलेत। मात्र दुसरीकडे पोलिसांसमोरच आपल्याला मारहाण झाली असताना अद्यापही गुन्हा दाखल केला नाही, म्हणून तक्रार स्पीड पोस्टद्वारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि बीडचे पोलीस अधीक्षकांना पाठवली असं त्यांनी म्हटलं। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते माधव जाधव यांनी हे स्पष्टीकरण दिलंय। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी स्वानंद पाटील यांनी। परळी विधानसभा मतदारसंघात काल जी मारहाण झाली, जाधव यांना ते आपल्या सोबत आहेत। सर, काय सांगाल, काल परळी विधानसभा मतदारसंघात मारहाणीचे प्रकार झाले तुमच्यासोबत, नेमकं काय प्रकार होता तो? काल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख आणि मी सोबत असताना परळी येथील जलालपूर येथून काही बांधवाचे फोन आले आणि परळीमध्ये जलालपूर बूथ ताब्यात घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी महिलांना मारहाण केलेली आहे। हे जेव्हा माहीत झालं तेव्हा आम्ही परळीला गेलो आणि जलालपूर या ठिकाणी वास्तव पाहिलं तर खरोखरच त्या ठिकाणचं बूथ धनंजय मुंडे यांच्या गुंडांनी ताब्यात घेतलं होतं आणि त्या ठिकाणी बोगस मतदान चालू होतं हे स्वतः उमेदवारांनी पाहिलं। आणि मग तिथं पोलीस प्रशासनाला बोलवून वगैरे त्या ठिकाणचं मतदान सुरळीत पार पाडल्यानंतर परळीमधीलच बँक कॉलनीतील बूथ धनंजय मुंडे यांच्या गुंडांनी ताब्यात घेतलं आणि त्या ठिकाणी बोगस वोटिंग चालू आहे हे जेव्हा आम्हाला समजलं तेव्हा आम्ही तिथे गेलो आणि मग उमेदवार आतमध्ये गेले आणि आम्ही बाउंड्रीच्या बाहेर थांबलेले होतो, मी सुधामतीताई गुट्टे आणि राजेश देशमुख। आणि उमेदवारांचे जे गार्ड होते ते गार्ड आतमध्ये जायचा प्रयत्न केला तर त्या गार्डलाही धक्काबुक्की केली, शिवीगाळ केली आणि त्यांना त्यांचं शासकीय कर्तव्य पार पाडण्यास अडथळा केला त्या गुंडांनी। आणि मग गार्ड आतमध्ये गेल्यानंतर ते गुंड माझ्याकडे आले आणि मला, तू हायकोर्टात कशाला गेलता, तुझ्या लोकशाही तुला टिकवायची का, इथं ठोकशाही चलते आणि तुला खलासच करतो, तो कसा परळीच्या बाहेर जातो असं म्हणून माझ्यावर प्राणघातक हल्ला केला। ते कैलास फड, त्याचा मुलगा आणि त्याचे काही 4 गुंड होते आणि त्यांनी माझ्यावरती हल्ला केला। आता या घटनेला साधारण 1 दिवस होऊन गेलेला आहे, आपण काही गुन्हा दाखल केला का? कारण पोलिसांनी सांगितले की तक्रार ज्यांना मारहाण झाली ते आमच्याकडे अद्याप आलेले नाहीत, त्यामुळे आम्ही त्याबद्दल काही गुन्हा दाखल केलेला नाही। काल झालेली जी घटना आहे माझ्यासोबतची ती स्वतः त्या ठिकाणी बूथवर असलेले बंदोबस्ताचे जे पोलीस कर्मचारी त्यांनी स्वतः उघड्या डोळ्यांनी पाहिलेली आणि ते व्हिडिओमध्ये पण व्हायरल झालेलं आहे, सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे। आणि कायद्याला हे अपेक्षित आहे किंवा माननीय सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश असे आहेत की पोलीस कर्मचाऱ्याच्या समोर जर एखादा घटना घडली तर त्या पोलीस कर्मचाऱ्यानं बघ्याची भूमिका न घेता तात्काळ त्याबाबत गुन्हा दाखल करावा। परंतु या माझ्याशी संबंधित असलेल्या घटनेबाबत पोलिसांनी, त्या बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी आजपर्यंत तसं कर्तव्य पार पाडलं नाही। हे होते माधव जाधव यांनी काल जे प्रकार झाला याचं पूर्ण सविस्तर माहिती आपल्याला दिलेली आहे आणि आता पुढे काय होतं हे आपण नक्कीच बघूयात। NDTV साठी मी स्वानंद पाटील, बीड।